क्रीडा शिक्षकांच्या भरतीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण 4,860 मंजूर पदांच्या सेवा शर्ती तात्काळ जाहीर करण्याची मागणी। नमस्कार, भारत क्राईम न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्यातील विशेष शिक्षक क्रीडा या 4,860 मंजूर पदांच्या सेवा शर्ती तात्काळ प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी नागेश शहाजी पाटील आणि शुभम अविनाश ताठे यांनी 24 जुलै 2026 पासून पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। 2 जानेवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळांसाठी विशेष शिक्षक क्रीडा या 4,860 पदांना मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर 24 मार्च 2026 रोजी विधान परिषदेत शिक्षण मंत्र्यांनी 2 महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र दीर्घ कालावधी उलटूनही प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू न झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 27 एप्रिल आणि 8 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी सेवा शर्ती लवकरच प्रसिद्ध करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। दरम्यान 20 जुलै 2026 रोजी पवित्र पोर्टलवर शाळांकडून जाहिराती अपलोड करण्याची अंतिम मुदत संपली। सेवा शर्ती प्रसिद्ध न झाल्यामुळे मंजूर क्रीडा शिक्षक पदांची जाहिरात पोर्टलवर अपलोड होऊ शकली नाही। त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाल्याची भीती उमेदवारांनी व्यक्त केली आहे। राज्यातील हजारो BPEd, MPEd आणि TAIT 2025 उत्तीर्ण उमेदवारांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपोषणातून शासनाकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। यामध्ये 2 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार मंजूर विशेष शिक्षक क्रीडा पदांच्या सेवा शर्ती तात्काळ प्रसिद्ध कराव्यात, पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची मुदतवाढ द्यावी, सर्व जिल्हा परिषदांना केंद्र शाळांतील क्रीडा शिक्षक पदांसाठी पवित्र पोर्टलवर स्वतंत्र टॅब उपलब्ध करून द्यावा, तसेच 4,860 मंजूर पदांची जाहिरात प्रसिद्ध करून पहिल्या टप्प्यात प्राधान्याने भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशा मागण्यांचा समावेश आहे। शासनाकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत आणि सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते नागेश शहाजी पाटील आणि शुभम अविनाश ताठे यांनी दिला आहे। मॅडम, कशाचं आंदोलन आहे नेमकं तुमचं, म्हणजे कशासाठी? सर, आमचं हे जे आंदोलन आहे हे शारीरिक शिक्षक जे आहेत त्यांचं आंदोलन चालू आहे। काय मागणी आहेत? सर, मागण्या आमच्या या आहेत, जिल्हा परिषद क्रीडा शिक्षकांची जी सेवा प्रवेश नियमावली आहे, सेवा भरती ती तात्काळ झाली पाहिजे आणि जे 4,860 ज्या क्रीडा शिक्षकांच्या जागा आहेत त्या पहिल्या टप्प्यातच भरल्या गेल्या पाहिजे। पवित्र पोर्टल 2025 नुसार आम्ही टेट परीक्षा दिलेली आहे, आम्ही सगळे अभियोग्यताधारक आहोत। तर आमचं म्हणणं आमची भरती लवकर पहिल्या टप्प्यातच सगळी करावी, कारण की आता आम्ही मोस्ट ऑफ सगळेजण एज बार होत चालू आणि 20 वर्ष झाले आमची भरती झालेली। आता किती दिवस झालं बसले तुम्ही? आता आमचा हा 6वा दिवस आहे। कोणी आलं होतं का? कोणी नाही आलं सर, कोणी नाही आलं। आमची शासनाने प्रशासनाने काही दखल नाही घेतली, न कोणी घेतली, न आम्हाला पोलीस प्रोटेक्शन आहे, कारण की मी एक महिला असून असुरक्षितरित्या इथे रस्त्यावर झोपून आहे किंवा बसून आहे। 6 दिवस झालो आम्ही इथे आहे, 24 तारखेपासून। तर कोणी इथे बघायला आलेलं नाही, कोणी आम्हाला काहीच सपोर्ट केलेलं नाही। म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, जर माझ्यासारखी महिला जर महाराष्ट्रात असुरक्षित आहे तर कुठली महिला सुरक्षित आहे हे महाराष्ट्र शासनाने दाखवून द्यावं आणि आंधळे झाले असेल तर तसं आम्हाला सांगावं। म्हणजे आम्ही क्रीडा शिक्षक आहोत, आम्ही आमच्या स्वतःचे संरक्षण करू शकतो, पण बाकीच्या ज्या मुली आहेत त्या नाही करू शकत। मी स्वतः कराटे शिक्षक आहे म्हणून मी माझी प्रोटेक्शन करू शकते, पण बाकीच्या मुली नाही करू शकत ना। मग आजपासून मला मुलींनाही सांगावं लागेल की आजपासून तुम्ही कराटेचं शिक्षण आणि प्रशिक्षण हे घेऊन चला, कारण की आपलं सरकार आंधळं झालेलं आहे। 6 दिवसात त्यांनी येऊन दखलसुद्धा घेतलेली नाही आणि कालपासून मी पण अन्न त्याग केलेला आहे। माझे हे जे बांधव आहेत हे 5 दिवस झाले, म्हणजे हा तिकडचा जो आहे तो पाणीसुद्धा घ्यायला नाही म्हणतो आणि त्यांची क्रिटिकल कंडिशन अशी आहे की त्यांचा BP लो होत आहे। माझं पण स्वतःचा BP लो झालेला आहे, ब्लड शुगर वाढले, म्हणजे शुगर वाढलेली आहे। तर डॉक्टरांनी मलाही काल सांगितलं होतं की तुम्ही या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, पण आम्ही तिघंजण मेलो तरी चालू, पण आम्ही इथून हलणार नाही आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे। जर आमच्या म्हणजे केसाला जरी धक्का लागला माझ्या आणि हे जर यांचं काही झालं बरं वाईट तर सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। ते सुट्टी काढून म्हणजे इथे आलेच नाही, फिरकलेच नाही। शुक्रवारपासून आम्ही इथे बसलेलो आहोत, कोणी आमची दाद घेतलेली नाही। धन्यवाद, थँक्यू मॅडम। यांचं घ्या आणि हा सर, नमस्कार। नाव काय सर तुमचं? नाव यल्लालिंग कुप्पे, सोलापूर।
आम्ही या ठिकाणी अभियोग्यताधारक आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातून या पुणे विभागीय कार्यालयासमोर आम्ही धरणे उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहोत. 24 तारखेपासून आज तक आहे, गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे. आमचे क्रीडा शिक्षक या पदाचा शासनाने पवित्र पोर्टलमध्ये जागा न दाखवल्यामुळे त्वरित 4800 जे क्रीडा शिक्षकाची पदे मंजूर आहेत त्या पदावर क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती त्वरित द्यावी आणि नियमावली तयार करून तात्काळ पवित्र पोर्टलला क्रीडा शिक्षकांची पदे मंजूर करून द्यावेत आणि 2024च्या परिपत्रकानुसार ज्या ठिकाणी 2251 पटावर क्रीडा शिक्षक होते, रिक्त झालेले जे पदं आहेत त्या पदावर त्वरित क्रीडा शिक्षकच नियुक्ती करावे. इतर विषयाचे शिक्षक नियुक्ती न करता क्रीडा शिक्षकच नियुक्ती करावी असे आमचे अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आयुक्त कार्यालयाशी उपोषण करत आहोत. या ठिकाणी शासनाने जर याचं वेळोवेळी दखल नाही घेतल्यास आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहोत आणि आमचे सगळे अभियोग्यताधारक आम्ही सामूहिकरित्या आत्मदानाचा इशारा या ठिकाणी शासनाला आम्ही देतोय. जर मागणे आमचे वेळोवेळी नाही पूर्ण झाले आम्ही आत्मदान करण्यासाठी या ठिकाणी समर्पित आहोत. भारत क्राईम न्यूज 24 साठी संपादक महाराष्ट्र राज्य पंकज महाजन.